अहिल्यानगर शहर आणि तालुक्याच्या ठिकाणांच्या शहरातही आता वाहतूक कोंडी नेहमीचीच झाली आहे। अपुरे रस्ते आणि वाढती वाहनं ही त्याची प्रमुख कारणे आहेत। वाहनांची संख्याच एवढी वाढती आहे की 2.5 माणसांमागे 1 वाहन असे इथलं प्रमाण झालंय। का वाढत आहे अहिल्यानगरला वाहनं? कोणत्या वाहनांची संख्या किती आहे? याचा परिणाम काय होतोय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। अहिल्यानगर जिल्ह्यात अहिल्यानगर MH16 आणि श्रीरामपूर MH17 अशी 2 RTO कार्यालय आहेत। महाराष्ट्र परिवहन विभागाच्या ताज्या अहवालानुसार या दोन्ही कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात मिळून जिल्ह्यात आता 20,78,000च्या अधिक वाहनं रस्त्यावर आहेत। 2024-25 या आर्थिक वर्षात अहिल्यानगर RTO मध्ये 63,000 तर श्रीरामपूर RTO मध्ये 55,000 नवीन वाहनांची भर पडली आहे। एकूण वाहनांपैकी सुमारे 75% पेक्षा जास्त वाटा हा एकट्या दुचाकींचा आहे। जिल्ह्यात सुमारे 15,70,000 दुचाकी वाहनं आहेत, तर 2,62,000 कार्स आहेत। जीप सारख्या वाहनांची संख्या 75,700 आहे। सुमारे 60,000 रिक्षा आहेत, 73,000 मालवाहू वाहनं आहेत। बस, ट्रॅक्टर वगैरे प्रकारातील वाहनांची संख्या 41,000 आहे। अलीकडे झालेल्या वाहनांमध्येही जिल्हा आघाडीवर आहे। 2 RTO मिळून सुमारे 26,000 वाहनं आहेत। यात 21,500 दुचाकी वाहनं आहेत। कारची संख्या 2,700 आहे, तर 3,500 रिक्षा आणि मालवाहू वाहनं आहेत। वाहनांमध्येही दुचाकीची संख्या अधिक म्हणजे 78% आहे। रिक्षात श्रीरामपूर आघाडीवर आहे। शेतीपूरक कामांसाठी आणि स्थानिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक रिक्षा आणि छोट्या मालवाहू वाहनांची नोंदणी अहिल्यानगरच्या तुलनेत तिथे वेगाने वाढत आहे। महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 अंतर्गत नोंदणी शुल्कात मिळणारी सवलत हे या वाढीचे एक कारण असू शकतं। अहिल्यानगर जिल्ह्यातील लोकसंख्येशी वाहनांच्या संख्येची तुलना केली असता वेगळं चित्र समोर येतं। जिल्ह्यातील सध्याची लोकसंख्या अंदाजे 51,90,000 ते 52 लाख आहे, तर एकूण वाहनं 20,78,000 आहेत। म्हणजेच जिल्ह्यात दर 1,000 व्यक्तींमागे सुमारे 400 वाहनं आहेत। याचा दुसरा अर्थ असा की जिल्ह्याच्या लोकसंख्येचा विचार करता प्रत्येक 2.5 म्हणजे 2.5 व्यक्तींमागे 1 वाहन उपलब्ध आहे। जर फक्त दुचाकीचा विचार केला तर सुमारे 11,66,000 दुचाकी वाहनं आहेत। म्हणजेच प्रत्येक 3 ते 4 व्यक्तींमागे जिल्ह्यात एक दुचाकी आहे। जिल्ह्यातील वाहन प्रमाण राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक आहे। यातून आपल्या जिल्ह्याची वाढती क्रयशक्ती आणि ग्रामीण भागातील गतिशीलता लक्षात येते। अहिल्यानगर जिल्ह्यात दुचाकी वाहनांचं प्रमाण सर्वाधिक असण्यामागे भौगोलिक, आर्थिक आणि पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक महत्त्वाची कारणं आहेत। लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांचं प्रमाण वाढण्यामागे ही गरज हे मुख्य कारण आहे। मध्यमवर्गीय आणि ग्रामीण कुटुंबांसाठी दुचाकी हे परवडणारं साधन आहे। कारच्या तुलनेत दुचाकीची किंमत, देखभाल खर्च आणि इंधनाचा खर्च खूपच कमी असतो। जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणि वाड्या वस्त्यांवर ST बस किंवा इतर सार्वजनिक वाहतुकीची साधनं मर्यादित आहेत। अशा वेळी स्वतःची दुचाकी असणं ही चैन नसून तर गरज बनली आहे। अहिल्यानगर हा मोठा कृषी प्रधान जिल्हा आहे। शेतकरी आणि दूध उत्पादकांना शेतात जाण्यासाठी, दूध संकलन केंद्रांवर पोहोचण्यासाठी किंवा बाजारपेठेत माल नेण्यासाठी दुचाकी अत्यंत सोयीची ठरते। अनेक ग्रामीण रस्ते आणि शहरातील अंतर्गत रस्ते अरुंद आहेत। अशा ठिकाणी 4 चाकी नेणं कठीण असतं, तिथे दुचाकी सहजपणे मार्ग काढू शकते। एकीकडे जिल्ह्याची लोकसंख्या वाढत असताना दुसरीकडे वाहनही वाढणार आहे हे अपेक्षित आहे। मात्र यामागे इथल्या लोकांची गरज हेही एक कारण आहे। जिथं सार्वजनिक वाहनांची कमतरता असते तिथे खासगी वाहनांची संख्या अधिक असते। आपल्याकडे बस सेवा, रिक्षा सेवा, रेल्वे वगैरे वाहनं दूरवर आणि पुरेशी नाहीत। त्यामुळे लोकांना खासगी वाहनांवरच अवलंबून राहावं लागतं। शहरांचा वाढता विस्तार, कामाच्या आणि राहण्याच्या जागेतील वाढते अंतर, शिवाय त्यांना जोडणाऱ्या सार्वजनिक वाहनांचा अभाव यामुळे लोकांना खासगी वाहनांशिवाय पर्याय राहत नाही। अहिल्यानगर शहराचं उदाहरण घेतलं तर उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना घरी माणसे 1 वाहन ठेवावेच लागते, कारण उपनगरांपर्यंत सार्वजनिक वाहतुकीची पुरेशी सुविधा नाही। त्यामुळे परवडत असो अगर नसो खासगी वाहन घ्यावंच लागतं। तीच परिस्थिती ग्रामीण भागातही आहे। शेतावर, वाडी वस्तीवर राहणाऱ्यांना आता दुचाकी वाहन सोयीचं आणि गरजेचं झालं आहे। त्यामुळे ग्रामीण भागातही दुचाकींची संख्या वाढताना दिसते। शिवाय ही गरज ओळखून बँका आणि विविध वित्तीय संस्थांकडून वाहनांसाठी सुलभ कर्ज योजना आहे। त्यामुळे कर्ज काढून वाहन घेण्याचं प्रमाण मोठं आहे। जिल्ह्याची ही बाजारपेठ लक्षात घेता सर्व प्रकारच्या सर्व वाहन कंपन्यांचे शोरूम जिल्ह्यात आहेत। केवळ शहरच नव्हे तर ग्रामीण भागातही ही शोरूम झाली आहेत। त्यामुळे लोकांना आपल्या जवळच वाहनं उपलब्ध होत आहेत। तर दुसरीकडे जुन्या वाहनांची ही मोठी बाजारपेठ नगरला आहे। वाहनांची खरेदी विक्री करणारा मोठा व्यवसाय जिल्ह्यात वाढला आहे। घोडेगाव सारख्या ठिकाणी तर मोठा वाहन बाजार भरतो, त्यात मोठी उलाढाल होते। ज्यांना नवं वाहन घेणं शक्य नाही ती मंडळी जुनी वाहनं घेतात, तर जुनं वाहन विकून नवीन घेणाऱ्यांचीही यात सोय होते। त्यामुळे शोरूम सोबतच हा जुना वाहन बाजारही जोरात चालतो। याला एक काळी किनारही आहे।
वाहनांच्या वाढत्या संख्येसोबतच त्यांच्याशी संबंधित गुन्हेगारीही वाढते आहे. वाहन चोरण्याचं प्रमाण जिल्ह्यात मोठं आहे. पोलिसांकडील नोंदणीनुसार अहिल्यानगर जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 1200 ते 1500 वाहने चोरीचे गुन्हे दाखल होतात. यामध्ये प्रामुख्याने दुचाकींचा समावेश सर्वाधिक असतो. जिल्ह्यात दररोज सरासरी 3 ते 5 वाहनं चोरीला जातात. अहिल्यानगर परिसर, तोफखाना व कोतवाली पोलीस स्टेशन आणि गजबजलेले वाहतूक, संगमनेर, श्रीरामपूर येथे याचं प्रमाण अधिक आहे. पोलिसांकडून होणाऱ्या तपासात साधारणपणे 30 ते 35% चोरीची वाहनं परत मिळवण्यात यश येतं. उर्वरित वाहनं शोधणं कठीण होतं, कारण अनेकदा चोरटे वाहनांचे सुटे भाग करून विकतात. स्थानिक गुन्हे शाखा अनेकदा आंतरजिल्हा टोळ्यांना जेरबंद करते. नुकत्याच झालेल्या कारवायांमध्ये बीड, पुणे आणि सोलापूर सीमावर्ती भागातील टोळ्यांचा सहभाग दिसून आला आहे. असं असलं तरी वाहन चोऱ्या कमी होत नाहीयेत. याला कारणंही तशीच आहेत. अनेक नागरिक आपली वाहनं घराबाहेर, रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी असुरक्षितपणे पार्क करतात. चोरटे जुन्या मॉडेलच्या दुचाकींचे लॉक चोरटे सहजपणे तोडतात. मास्टर की वापरून अवघ्या काही मिनिटात वाहन सुरू केले जाते. अनेकदा चोरी केलेली वाहनं तशीच न विकता त्यांचं इंजिन, टायर आणि इतर भाग सुटे करून भंगार बाजारात विकले जातात. त्यामुळे वाहनाची ओळख पटवणे कठीण होते. काही चोरीची वाहनं बनावट कागदपत्रांच्या आधारे किंवा विना कागदपत्र ग्रामीण भागात शेती कामासाठी स्वस्त दरात विकली जातात. मौजमजा किंवा व्यसनासाठी पैसे मिळवण्यासाठी तरुण मुलं या गुन्हेगारीकडे वळत असल्याचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे. वाहनांचा गुन्हे करण्यासाठीही वापर केला जातो. एकूण काय तर वाहनांच्या संख्या आघाडीवर असलेल्या अहिल्यानगरमध्ये वाहनांशी संबंधित गुन्हेही तेवढेच जास्त असल्याचे दिसून येते. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.